मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढणार, रवींद्र चव्हाण यांची घोषणा। इतर महापालिका निवडणुकांची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर, चव्हाण यांची माहिती। जिथे महायुतीत अडचणी तिथे वरिष्ठ निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। 15 डिसेंबर नंतर कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। 14 किंवा 15 जानेवारीला मतदान होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, इचलकरंजी तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई, पुणे, ठाणे असण्याची शक्यता। आव्हाड आणि पडळकर समर्थक भिडल्याचं प्रकरण, राड्याचा अहवाल आज सभागृहात ठेवणार। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता। कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना कसं जवळ केलंस तू, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल, फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं, ठाकरेंचा टोला। तर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःची पायपुसणी करून घेतली, एकनाथ शिंदेंचा पलटवार। भाजप शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संघ मुख्यालयात अभिवादन करणार। रविवारी युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक दिलं जाणार। अजित पवारांची राष्ट्रवादी अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। नाशिक शहरामध्ये तब्बल 1270 झाडांवर कुऱ्हाड, महापालिकेचं अधिकृत स्पष्टीकरण। तोडलेल्या झाडांच्या बदल्यात फाशीच्या डोंगरावर 17,000 वृक्षांची लागवड केल्याचा दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी। बीडमधील विशेष मकोका न्यायालयामध्ये आरोप निश्चित होण्याची शक्यता। आरोप निश्चित झाल्यास सुनावणीला गती येणार। पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित। पोलिसांकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर। निलेश घायवळला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लातूरमध्ये राहत्या घरी निधन।